नमस्कार. आपल्या शिक्षा मास्टरी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा घटक आहे आशययुक्त अध्यापन पद्धती. आपल्याला माहित आहे की आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय. तर शाळेमध्ये शिकवाव्या लागणाऱ्या विविध संकल्पनाचे आकलन होणे म्हणजे आशययुक्त अध्यापन पद्धती होय. मग ज्यावेळेस आपण वर्गामध्ये आशयाला अनुसरून अध्यापन करत असतो, मग अध्यापन करत असताना आपल्याला विविध पद्धतीचा आधार घ्यावा लागतो, वेगवेगळ्या मार्गाचा आधार घ्यावा लागतो, त्याला आपण पद्धती असं म्हणतो. ह्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत तर आपल्या आशयाला अनुसरून निवडलेल्या पद्धतीचा समावेश त्याच्यामध्ये असतो. चर्चा पद्धती असेल, प्रकल्प पद्धती असेल, कथाकथन पद्धती असेल, दिग्दर्शन पद्धती असेल किंवा कथन पद्धती असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर आपण त्याच्यामध्ये करतो. तर ह्याच्यापैकीच असणारी एक म्हणजे कथन पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये नॅरेटिव्ह मेथड असं म्हटलं जातं. या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग कथन म्हणायचं कशाला बरं, तर कथन म्हणजे एखाद्या विषयाचे तोंडी विवेचन म्हणजे कथन. तोंडी स्वरूपाचं केलेलं विवेचन, तोंडी स्वरूपामध्ये सांगितलेली माहिती, त्याला आपण कथन असं म्हणतो. पण कथनामध्ये सर्व बाबींचा समावेश असतो. आपले हावभाव असतील, आपले विचार असतील, आपले हातवार असतील, देहबोली असेल, निवडलेला आशय असेल, त्या सगळ्याचा समावेश त्या कथनामध्ये केलेला जातो. पण ते कथन जे आहे ते अर्थपूर्णरित्या त्याचं विवेचन होणं आवश्यक आहे. ते तोंडी स्वरूपामध्ये केलं जातं, की ज्याच्यातून विद्यार्थ्याला माहिती घेत असताना रस निर्माण होईल अशा स्वरूपाचा कथन असलं पाहिजे. त्याच्यावर आधारित असणारी ही पद्धती आहे. कथनाचा विचार जर केला तर कथन ही काही कला आहे. कला म्हटलं का आपल्याला लक्षात येतं की कलेमध्ये कुठल्या कुठल्या बाबींची आवश्यकता आहे, त्या सगळ्याचा समावेश कलेमध्ये होत असतो. आपण बोलायचं कसं, प्रश्न विचारायचा कसा, आपल्या चेहऱ्याचे हावभाव कसे असले पाहिजे, आपली देहबोली विषयाला अनुसरून कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या विशिष्ट प्रकारच्या कलेमध्ये समाविष्ट झालेल्या असतात. वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात, त्याला आपण कला असं म्हणतो. म्हणजे कथन काय, एक कला आहे, सादरीकरणाची एक पद्धती म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो. त्याच्यावर आधारलेली ही कथनाची पद्धत आहे. त्याच्यानंतर सांगता येतं की शिक्षकाच्या अंगी असणारे विविध प्रकारचे गुण, त्याच्यामध्ये कथनाची शैली ज्या पद्धतीची आहे त्याच्यावर आशयाला स्वरूप त्या ठिकाणी आलेलं असतं. कथनाची शैली जशी असेल तसं कथन करत असताना, अध्यापन करत असताना त्याच्यामध्ये मनोरंजकता येत असते. हे व्यक्तीवर आधारलेलं आहे. ते व्यक्तीकडे सादरीकरणाची जर कला असेल तर निश्चितच त्याचं कथन हे मनोरंजक स्वरूपाचं वाटेल, त्याच्यामध्ये आकर्षकता राहील आणि त्या कथनाला, त्या अध्यापनाला कळत न कळत विद्यार्थ्यातून लोकप्रियता प्राप्त होत असते. कारण ते सगळं कसं त्याच्या शैलीवर आधारलेले, कथनाची शैली कशी आहे. पण त्या शैलीचा विचार जर केला तर त्याचे असणारे हावभाव, आशयाला अनुसरून शिक्षकाचे हावभाव असले पाहिजेत. जसा आशय तसे हावभाव, चेहऱ्याची ठेवण त्या पद्धतीची आपल्याला दिसली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या बोलण्यामध्ये स्पष्टता असणं आवश्यक आहे. स्पष्टतेला खूप महत्व आहे. आपण एखादं कथन करायला, बोलायला, चर्चा करायला, बोलत असताना आपले शब्द तुटक प्रमाणामध्ये येत जर असतील, अडखळ जर येत असतील तर त्याच्यामध्ये असणारी स्पष्टता त्या ठिकाणी कमी होत असते. आणि स्पष्टता कमी आल्यामुळं त्याच्यामधली असणारी लयबद्धता त्या ठिकाणी दिसून येत नाही. कारण कथनामध्ये जशी स्पष्टता आवश्यक आहे तशी लयबद्धता सुद्धा असणं आवश्यक आहे, एक संगता असणं आवश्यक आहे. आपण जो आशय देणार आहोत तो आशय समोरच्याला आकलन झाला पाहिजे, समजला पाहिजे, त्याच्या लक्षात आला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या असतात. आणि त्याचबरोबर त्याचं भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. आपण ज्या विषयाला अनुसरून अध्यापनाचं काम करत आहोत, त्या भाषेला अनुसरून अध्यापनाचं काम करत आहोत. आपल्या समोरचा बसलेला प्रेक्षक वर्ग जो आहे तो कुठल्या भाषेचं ज्ञान त्याला अवगत आहे, ती असणारी भाषा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तो असणारा अध्यापक परिपूर्ण असला पाहिजे, तरच आपलं कथन त्या ठिकाणी व्यवस्थित होताना दिसून येतं. कारण कथनाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये आशय कसा आहे, त्याचं प्रमाण किती घेतलंय, त्याच्यामध्ये येणारे कारणे कोणती, त्याचा विस्तृतपणा किती असावा, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्या कथनाला महत्व प्राप्त होत असतं. कारण कथनाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये कथन हे वर्णनात्मक स्वरूपाचं हे असू शकतं. कथनाचे प्रकार म्हणून त्याला आपण थोडक्यात, ते वर्णनात्मक स्वरूपाचं असू शकतं, आशयात्मक स्वरूपाचं असू शकतं, किंवा संवादात्मक असू शकतं, किंवा प्रश्नात्मक स्वरूपाचं कथन असू शकतं. त्याच्यामध्ये वर्णनाचा समावेश असेल, आशयाला अनुसरून असेल, संबंधावर आधारित असेल, किंवा प्रश्नात्मक स्वरूपाचा संबंध त्या ठिकाणी असू शकतो. त्याला आपण आशय असं म्हणू शकतो किंवा कथनाचे प्रकार असं म्हणू शकतो. कारण त्या सगळ्या गोष्टी कथनामध्ये आहेत. आपण निवडलेला आशय त्याचं किती प्रमाण घेतलेलं आहे,
घेतलेल्या प्रमाणामध्ये कथनाचं कारण काय आहे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि कारण लक्षात आल्यानंतर त्याला किती प्रमाणामध्ये विस्तृत स्वरूप द्यायचं, किती प्रमाणामध्ये त्याचं प्रकटीकरण करायचं, कथन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आधारलेल्या असतात. त्यावेळेस आपलं कथनाची शैली ही चांगल्या पद्धतीची आहे, आकर्षक स्वरूपाची आहे, उत्कृष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कथनाला खूप महत्व आहे. कारण कथनाचा विचार जर केला तर वयाला वर्गाला अनुसरून आपल्याला कथन करता आलं पाहिजे. तर कथनावर आधारित विविध प्रकारचे पाठ असतात. सगळ्या विषयाला अनुसरून ही पद्धती उपयुक्त ठरेलच असं नाही, सगळ्या आशयाला अनुसरून, संकल्पनेला अनुसरून ही उपयोगी पडेल असंच नाही, तर काही घटकाला, काही भागाला, काही पाठ्यांशाला अनुसरून त्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. जसा आशय आहे तसं त्या ठिकाणी कथनाची पद्धती असेल, तसं त्या ठिकाणचा वयोगट आहे त्या पद्धतीने आपल्या कथनाचं स्वरूप असेल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कथनामध्ये आपल्याला दिसून येतात. कारण कथन आणि व्याख्यानामध्ये खूप फरक आहे. कारण हे वेगवेगळ्या संकल्पना आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सादरीकरण केलं जातं. व्याख्यान हे एक मार्गी स्वरूपाचं असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रंजकता नसते. पण कथनामध्ये तसं नाही. कथन जे आहे ते गोष्टीच्या स्वरूपामध्ये, लयबद्ध स्वरूपामध्ये, स्पष्टतेचा आधार घेऊन, विशिष्ट प्रकारच्या हावभावाचा आधार घेऊन त्या ठिकाणी कथन करायचं असतं. त्याला कथन किंवा तोंडी विवेचनाची पद्धती असं म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्याचा त्याच्यामध्ये वापर करणं आवश्यक आहे. विविध प्रकारच्या कौशल्याचा विचार जर केला, विविध प्रकारच्या सूचना सांगणे, माहितीचा पुरवठा करणे, सादरीकरणावर त्याच्यामध्ये भर दिला गेला पाहिजे. विविध प्रकारच्या साधनाचा आधार त्या ठिकाणी आपण घेतला गेला पाहिजे. त्यावेळेस आपलं अध्यापन प्रभावशाली होतं. कारण अध्यापनाचे विविध कौशल्य त्याच्यात घ्यायचं म्हटलं की त्या ठिकाणी आपल्या संवादन कौशल्य जे आहे, संवाद साधण्याचं, ते आपल्याकडे परिपूर्णरित्या असणं आवश्यक आहे. संवाद साधणार कोणाशी? आपण निवडलेला आशय आणि घेतलेल्या आशयाचं विस्तृतीकरण करत असताना, कथन करत असताना आपल्यासमोर बसलेला विद्यार्थ्यांचा वर्ग असेल, गट असेल, त्यांच्यामध्ये आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. त्याच्यानंतर आहे सक्रिय श्रवण त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कथन करायचं म्हणजे त्याच्या आपल्या श्रवणामध्ये सुद्धा सक्रियता असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर भाषेमध्ये स्पष्टता आणि त्याची विशिष्ट प्रकारची पातळी त्या ठिकाणी निश्चित करणं आवश्यक आहे. त्याच्यावर कथन चालतं. त्याचबरोबर आपण जे कथन करत आहोत, विवेचन करत आहोत, माहिती देत आहोत, ते प्रेरणादायी असलं पाहिजे आणि त्याच्यात विशिष्ट प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्याला आपण कथन असं म्हणत असतो. कारण कथन म्हणजे काय? एखाद्या विषयाचं तोंडी स्वरूपामध्ये केलेलं विवेचन, त्याला आपण कथन म्हणतो. त्या कथनाचा विचार जर आपण केला, त्या कथनाची काही गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, त्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करू. तो गुणांचा विचार केला त्याच्यामध्ये आज सांगितलंय की नवीन माहिती देण्यासाठी कथन पद्धती उपयुक्त आहे. नवीन प्रकारची माहिती देत असताना विद्यार्थ्यांची गोष्ट माहित नाही, त्या माहितीचं कथन करण्यासाठी, आशयाची माहिती देण्यासाठी आपण कथन या पद्धतीचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग तो इतिहासाचा पाठ असेल, भूगोलाचा असेल, विज्ञानाचा असेल किंवा भाषा विषयाचा असेल, त्या विषयाला अनुसरून आपण नवीन स्वरूपातील माहिती चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून देण्यासाठी, सांगण्यासाठी आपण कथनाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे सलग व सुसंगत बोलण्याच्या सवय लावण्यासाठी कथन पद्धतीचा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे एखाद्या विषयाला अनुसरून सुसंगत स्वरूपामध्ये आपण एखादी माहिती सांगण्यासाठी या पद्धतीचा आधार त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुटकपणा येणार नाही, त्याच्यामध्ये स्पष्टता त्या ठिकाणी येईल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये लयबद्धता येईल. अशा स्वरूपाचं कथन करण्यासाठी ही पद्धती उपयुक्त होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढीस लागतो. कथन पद्धतीचा वापर केल्यामुळे काय होतं की अध्यापकाचा त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढीला लागतो. कारण हे कसं आहे, मनोरंजक स्वरूपाची पद्धती आहे. कथनाच्या साहाय्याने गोष्टीच्या आधारावर शिकवलेली एक पद्धती आहे. विशिष्ट प्रकारच्या लयबद्धतेचा आधार घेऊन कथन केलेली जी पद्धती आहे, त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी अध्यापन करणाराचा आत्मविश्वास वाढताना दिसून येतो. अरे आत्मविश्वास कधी वाढेल की आपण याच्यामध्ये विविध प्रकारच्या साधनाचा आधार घेतो, त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे साधन वापरतो, सादरीकरणावरती भर देतो. जसा आशय असेल, जशी संकल्पना असेल, त्याला अनुसरून साधनाची निर्मिती करणे, त्याचे सादरीकरण करणे आणि सादरीकरण करत असताना त्याच्यामध्ये सलगता आणि सुसंवाद त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं सादरीकरण करत असताना, कथन करत असताना, विवेचन देत असताना निश्चितच आपला त्या ठिकाणी आत्मविश्वास कसा असेल, चांगल्या स्वरूपाचा असेल. त्याच्यामध्ये पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं की कथनामध्ये स्पष्टता व भाषा चढ उताराला महत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं.
आता ज्यावेळेस आपण कथन करत असताना काय त्याच्यामध्ये स्पष्टता व भाषा चढ उताराचं महत्व त्याच्यामध्ये प्राप्त होतं. कारण आशय कसा आहे, कथनाला अनुसरून त्याचं सादरीकरण करायचं, कथन करायचं आहे. गोष्टी ज्या पद्धतीने आपण सांगतो, व्यक्त करतो, त्या पद्धतीची त्याची रचना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. हे सगळ्या विषयाला अनुसरून असेलच असं नाही, काही आशयाला काही घटकाला अनुसरून त्या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. त्याच्यामध्ये भाषा बोलत असताना, व्यक्त करत असताना त्याच्यामध्ये चढ उताराला आपण प्राधान्य देतो, की जेणेकरून आपलं कथन हे आकर्षक आणि मनोरंजक स्वरूपाचं वाटेल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर आहे कमी वेळामध्ये बरीच माहिती देता येते. कमी वेळामध्ये आपल्याला काय करतात, आपल्या आशयाला अनुसरून मोठ्या प्रमाणामध्ये माहितीचं सादरीकरण करता येतं. आशय खूप मोठा जरी असला तर कथनाच्या आधारे घेऊन आपल्याला वेळेमध्ये त्याला बसवता येतं. त्याच्यामुळे ह्या पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. शेवटचं वैशिष्ट्य सांगितलंय, मोठ्या गटास अनुसरून माहिती देण्यासाठी उपयुक्त पद्धती आहे. गट खूप मोठा आहे पण मोठ्या गटाला माहिती देत असताना या कथन पद्धतीचा चांगल्या पद्धतीने उपयोग त्या ठिकाणी करता येतो. कारण त्या ठिकाणचा शिक्षक त्या ठिकाणी माहितीचं सादरीकरण करेल, माहिती देईल आणि त्या गटाला महत्व कसं पटवून सांगता येईल या बाबीचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. जसं एखाद्या बाबीचे गुणवैशिष्ट्ये असतात तसंच त्याचे काही दोष आणि त्याच्या मर्यादा बी असतात, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. कारण कथन असेल किंवा आशय असेल किंवा अध्यापनाची पद्धती असेल, कारण कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, एक सकारात्मक आणि नकारात्मक. त्याच पद्धतीने काही चांगल्या गोष्टी असतात आणि काही निगेटिव्ह गोष्टी असतात, दोष असतात, काही मर्यादा त्या ठिकाणी त्याला पडलेल्या असतात. त्याच्यामध्ये पहिली मर्यादा आपल्याला सांगता येते की विद्यार्थी निष्क्रिय बनतात. बरोबर आहे. कथन पद्धतीमध्ये शिक्षक त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहे आणि अध्यापनाचं काम करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी फक्त श्रवणाचं काम करतो, फक्त ऐकण्याचं काम करतो त्या ठिकाणी. त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी विद्यार्थी कुठलाही क्रियाशील राहत नाही, वारंवार फक्त कानावर शब्द पडत असताना तो कळत नकळत त्या ठिकाणचं लक्ष त्याचं विचलित होताना दिसून येतं. दुसरं आहे विद्यार्थ्याच्या लक्ष वेधकतेस बाधा पोहोचते. म्हणजे आपण जसं पाहिलं की कथन करत असताना फक्त शिक्षक त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहे, माहिती देण्याचं काम करत आहे, पण विद्यार्थ्याला कुठल्याच प्रकारची ज्ञान ग्रहण करत असताना चालना भेटत नसल्यामुळं त्याचं अवधान जे आहे, त्याचं लक्ष जे आहे ते त्या ठिकाणी विचलित होताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यावर या पद्धतीची एक मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. त्याच्यानंतर आहे विचार शक्ती बाधा पोहोचते. म्हणजे कारण ते निष्क्रिय स्वरूपाचं वातावरण झाल्यामुळं, लक्ष किंवा अवधान वेधून न राहिल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सर्जनशीलता त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यामुळं त्याला विचार शक्तीला चालना न भेटल्यामुळं तो त्या ठिकाणी बाधक त्या ठिकाणी ठरताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढला आहे विद्यार्थी परावलंबी बनतात. कारण फक्त ऐकीव स्वरूपामध्ये माहिती घेतल्यामुळं, परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी अध्यापक सांगत असल्यामुळं विद्यार्थ्याला त्या ठिकाणी विचार करण्याची गरज पडत नाही, त्या ठिकाणी नवनिर्मितीला चालना भेटत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणचा विद्यार्थी कथन करणाऱ्या व्यक्तीवरच, निवेदकावरच पूर्णपणे अवलंबून राहिल्याने दिसून येतो. त्याच्यामुळे परावलंबीपणाची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. ही एक मर्यादा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकते. हा एक दोष कथनाचा सांगता येतो. त्याच्यानंतर आहे दोषपूर्ण कथनास अडथळा निर्माण होतो. त्यानंतर स्वयं अध्ययनास वाव मिळत नाही. म्हणजे सांगायचं काय, आपण जे कथन करत आहोत ते दोषपूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. त्याच्यानंतर आहे स्वयं अध्ययनास वाव मिळत नाही. म्हणजे विद्यार्थी स्वयं अध्ययन करण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारची संधी त्याच्यामध्ये प्राप्त होत नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना भेटत नाही, विचारशक्तीला चालना भेटत नाही, सर्जनशीलतेला वाव भेटत नाही, अवधानाचं विचलन त्या ठिकाणी होत असतं. त्याच्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं स्वयं अध्ययन करता येईल अशा प्रकारची सोय त्या कथन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे या सर्व गोष्टीवर आधारित असणारी कथनाची पद्धती आहे. म्हणजे कथन म्हणजे काय, एखाद्या विषयाचे तोंडी विवेचन म्हणजे कथन असं आपण म्हणत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका, की जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचा लाभ आपल्याला घेता येईल. धन्यवाद.